5वी इयत्तेत पहिल्याच तासाला सौ कर्णिक यांनी मुलांना सांगितले की त्या सर्व मुलांवर सारखंच प्रेम करतात. पण ते खरे नव्हते. कारण एक मुलगा मात्र याला अपवाद होता. गौतम. गौतम हा अतिशय गबाळा, अस्वस्थ आणि अभ्यासात लक्ष न देणारा मुलगा आहे. तो इतर मुलांच्यात मिसळत नाही असंच त्यांना वाटायचं. त्याच्या उत्तरपत्रिकेवर मोठ्या अक्षरात शेरा लिहिताना त्यांना विशेष आनंद होत असे. एक दिवस मात्र पूर्वीच्या नोंदी पाहताना त्या आश्चर्यचकित झाल्या. गौतमच्या पहिलीच्या बाईंनी लिहिलं होतं की गौतम हा अतिशय बुद्धिमान व हसरा मुलगा आहे. त्याचे लिखाण अतिशय व्यवस्थित आहे. गौतमच्या दुसरीच्या प्रगती पुस्तकावर लिहिलं होतं की गौतम हा वर्गातील आदर्श विद्यार्थी आहे, पण आई आजारी असल्याने सध्या तो स्वतःच हरवलेला असतो. गौतमच्या तिसरीच्या शिक्षकांनी लिहिलं होतं की त्याच्या आईच्या मृत्यूच्या घटनेने त्याच्या मनावर खूपच आघात केला. तो प्रयत्न करतो, पण त्याच्या वडिलांचंही त्याच्याकडे लक्ष नाही. सौ कर्णिक यांना गौतमची समस्या जाणवली. त्यांना स्वतःचीच लाज वाटली. शिक्षक दिनाच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी बाईंना फुले दिली. गौतमने मात्र जुन्या कागदाच्या पुरचुंडीत बांधलेलं काहीतरी सौ कर्णिक यांना दिलं. त्या पुडीत होत्या खडे पडलेल्या जुन्या बांगड्या. सर्व मुले हसू लागली. सौ कर्णिक यांनी सर्वांना शांत बसायला सांगितले व ती बांगडी हातात घातली. ते पाहून गौतम म्हणाला, आज मला माझ्या आईची आठवण झाली. सौ कर्णिक अत्यंत अस्वस्थ झाल्या. त्याच दिवशी त्यांनी वाचन, लेखन, गणित याही पलीकडे जाऊन शिकवण्याचे ठरवले. सौ कर्णिक यांनी गौतमकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. त्याला प्रोत्साहन दिले. गौतमनेही अभ्यासात वेगाने प्रगती केली. वर्षाच्या शेवटी गौतम पुन्हा एकदा आदर्श विद्यार्थी ठरला. सौ कर्णिक म्हणायच्या की मला सर्व मुले सारखीच आवडतात. पण खरं तर गौतम त्यांना मनापासून आवडू लागला होता. एका वर्षानंतर सौ कर्णिक यांना घरी एक पत्र मिळाले. गौतमने लिहिले होते की तुम्ही मला भेटलेल्या सर्वोत्तम शिक्षिका आहात. 5 वर्षानंतर त्यांना पुन्हा एक पत्र मिळाले. मी उत्तम गुणाने 10वी पास झालो. अजूनही मला भेटलेल्या सर्वोत्तम शिक्षिका तुम्हीच आहात. दिवसेंदिवस अभ्यास अवघड होत चालला आहे, पण मी करतोय. अजूनही मला भेटलेल्या सर्वोत्तम शिक्षिका तुम्हीच आहात. काही वर्षानंतर अजून एक पत्र मिळाले. माझ्या संपूर्ण शैक्षणिक जीवनात मला भेटलेल्या सर्वोत्तम शिक्षिका तुम्हीच आहात. पत्राखाली सही होती, डॉक्टर गौतम. गोष्ट इथेच संपली नाही. 2 वर्षानंतर अजून एक पत्र आले. मी लग्न ठरवले आहे. माझे वडील 2 वर्षापूर्वी वारले. माझ्या लग्नाला येऊन मला आशीर्वाद द्या. अर्थातच सौ कर्णिक लग्नाला गेल्या आणि त्यांच्या हातात त्याच खडे पडलेल्या बांगड्या होत्या. गौतमने त्यांना नमस्कार केला आणि म्हणाला, तुमच्यामुळे मी स्वतःच्या पायावर यशस्वीपणे उभा आहे. तुम्ही मला शिकवलं की मी बदल घडवू शकतो. सौ कर्णिक यांनी त्याच्या पाठीवर हात ठेवला व त्या म्हणाल्या, गौतम तू चुकतो आहेस.
तू मला शिकवलंस की मी बदल घडवू शकते.